तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आम्ही शेती करायला चाललो आहे. तर बघू, नांगरायला चाललो आहे. अजून बांध पण घालायचा आहे आम्हाला आमच्या रानात. तुम्हालाही दाखवू कसा बांध घालतात, अजून काय करतात बांध करायच्या टायमाला. आम्ही पहिलीच मोजणी केली ती, त्यांना टाईम दिलता आजूबाजूवाल्यांना की काय आहे, तुम्हाला ही मोजणी करून तुमचं काय बरोबर आहे ना माप घेऊन घ्या, नाहीतर आम्ही करायला गेलो तर मध्ये येऊ नये. म्हणून चला तुम्हालाही दाखवतो आमचं शेत. चला तर ट्रॅक्टर युजच्यावर पप्पा सगळ्यांना गाठी भेटी करतात. तर वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण शेतीकडे आलो आहे. ही आमचं शेती आहे. आता नांगरायची आहे. अजून ट्रॅक्टर आलेला नाही, पण माणसं आलेत, त्यांना पप्पा दाखवायला गेलेत. तुम्ही बघू शकता इकडं पाठी आहे ना, पप्पा गेलेत दाखवायला शेती केवढी आहे. अजून आपलं काय बोलतात, शेतातनं कॅनल गेलाय. अण्णा आता निघेल कारमधनं. तर कॅनलला आता पाणी आहे, भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. तर बघू आपण पण जाऊ पप्पासोबत. आपल्या इथून ते झाड दिसतंय का, त्या झाडाच्या एंडपर्यंत आहे आपलं शेती. तर इकडून पण खूप आत आहे. बघू, तुम्हाला जमेल तसं दाखवेल मी. तर काटे आहे, जरा सांभाळून चालायला लागणार आहे, का साईड पकडून. चला तर कोणी तर आमच्या शेतीत छेडखानी केली आहे. आमचं इथं रवलेलं, पण त्यांनी येऊन स्वतःचं तिकडं रवलंय. तेच आता बघू. आपण मोजणी तर बरोबर केले, त्याप्रमाणे आपण बांध घालायचा. पप्पाही दाखवतात कुठं आहे आपला. तुम्ही बघू शकतात त्याप्रमाणे आपले इथं पप्पानी होतं ते उभा केलाय. दगड काढून टाकला होता, तरी परत उभा करण्यात आलेला आहे. मोजमापाच्या प्रमाणात दगड होता. बाजूच्या जमीन मालकाने दगड काढून टाकलेला आहे व वापस लावण्यात आलेला आहे. तर इथं पप्पा गाडी उस्तवर बसलेले भावासोबत. ट्रॅक्टर आलेला आहे आपला, 2 मागवले. तर मित्रांनो, आता काम सुरू करायला घेतलंय. पप्पा पुढे गेलेत, तुम्हालाही दाखवतो. मला जरा काटा टोचलाय बेकार, रक्त आलं का. चला तर इथं आता मोजवायला घेतलंय. तुम्ही बघू शकता पप्पा पुढे गेलेत. अजून पाठी भाऊही आहे. मोजवायचं काम झालंय सुरू. दोन ट्रॅक्टर बोलवले. तर तिसराही ट्रॅक्टर आलाय, नांगरायला सुरू केलंय त्यांनी 9:40ला. तुम्ही बघू शकता. तर बाप्पा माफ करायला काय नाही, ते माफ कर. नाही, हे काय रस्ता आहे की आमचं? मी काय म्हणतो तुम्हाला, इकडे यायला वर जायला वर एक बारकी चिरोट येते ना तुमची. हाय पलीकडे थोडं आहे, तेवढं काय नाही. कॅनलच्या पलीकडे थोडं आहे. मी काय म्हणतोय, तुम्ही आहे ना, तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत आम्ही देतो. नोव्हेंबरच्या अगोदर, नोव्हेंबरपर्यंत नाही झालं तर त्याच्यानंतर मग आम्ही स्वतः बांध घालणार. तुमचं काय मत आहे? चालतं. नाही चालतं ना, काय मत आहे? मग आला की.
हा, तोपर्यंत परत आणतो की नाही परत मग आपल्यात आपसात आहे नाही चांगल्यात गुडीत प्रेमात वाईटपणा नको हो. तोपर्यंत आणतो की आता किती माऊली. दिवस लागते? हा, बरोबर आहे. आता तुमच्या शब्दाला आम्ही मान दिला की नाही दिला की नाही मान सांगा तुम्ही दिला की नाही कसं आहे आम्ही पण आहे नाही कामधंदेवाला आहे गावी घरी पोरी ते शिकणारे आहे ती पोरं ते अहो कोण बसते नसते सगळ्यांना काम असते आम्हाला मी आत्ता आलो तिकडून दुकानाने कधी 6 महिने यात्रेच्या अगोदर तुम्ही लवकर होईल आता मे जून पर्यंत करून घ्या जून जुलै पर्यंत करून घ्या पावसाळ्यात मोजणी होत नाही माझ्या अंदाजानं नाही पावसात काय खडकायला नाही त्याला काय ते काय कॅम्प्युटरच असते काय कॅम्प्युटर पण नाही ते करत त्याला ते. झेंडा लावायचं का झेंडा आणि ती दोरा टाकायची म्हणत त्याला तर आता नांगरून झालेलं आहे. आता पप्पा आले. नांगरायचं चालू आहे म्हणलं थोडं रेस्ट घेतोय आम्ही. भूक लागलेली, नाश्ता नाही केलाय आणि फोनवर आहे. नांगरायचं काम चालू आहे तर आम्ही थोडं रेस्ट घेतलं. पप्पा आता जेवण खायला लागले कारण नाश्ता नाही केलाय. आम्ही जाऊन जेवण आणलं. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे. सो आता आम्ही आलो वापस नांगरून घ्यायला. बघूया कितीवर काम झालं आहे आपलं जेवण होस्तवर. चला तुम्ही बघू शकतात इथं बऱ्यापैकी काम झालेलं आहे नांगरून. नांगरणे ही बेसिक आहे शेती करायच्या टायमाला. मला नांगरायला लागतं बेसिक गोष्ट. कारण कसं की पहिली जमीन आहे ना खोदलेली असली ना तर आपण त्याच्यात बी टाकू शकतो किंवा काय तुम्हाला पेरायचं आहे ती टाकू शकतो आपण. तर हे बाउंड्री मारतात तुम्ही बघू शकता. अजून तो नांगरतोय. बघू शकतात असं नांगरून घेतोय. तर ते पक्षी आहे ना ते काय बोलतात नांगराच्या टायमाला आहे ना ते किडे निघतात जमिनीतला ते खायसाठी आहे ना ते पाठी चालतात. टोटल 3 ट्रॅक्टर लावलेत आपण. वेलकम बॅक मित्रांनो. झालंय आता सध्या तरी शेतीचं काम. अजून अण्णाला त्यांच्या गावी काय बोलतात द्राक्षाचं झाड लावायचं आहे. तर आम्ही द्राक्षाचं झाड आणायला जातोय नर्सरीमध्ये. तर आपल्यासोबत भाऊ आहे. आयकर भाऊ आणि योगेश मामा पण आहे. आमचे मामा आहे काय म्हणायचं चांगले
कधी येत नाही घरी पण असे मामा आहे. जेवढे आलेत ना त्याच्या अगोदर एक म्हणजे 5 वर्ष बाकी 10 वर्ष बाकी. आमच्या इकडचा रोड एकदम मस्त आहे, तुम्ही बघू शकतात. रत्नागिरी नागपूर आहे. रत्नागिरी नागपूर हायवे. प्रवास करत आहोत आपण सध्या. बरोबर आलोय ना? पुण्यावरून त्या- कुछ नहीं, घूम फिर के खा पी के मजा. एक बार आदमी चल दिया तो चल दिया. नाही लागलं काय? हा? जास्त लागलं का? तिथं आलो की हे पोरगाचं इथं रस्ता. पाणी पिलं पाहिजे ना. हा. अण्णा कितना लिया? द्या. तर इथं आता आपण आलो आहोत द्राक्षाच्या बागात, गाडीमध्ये नर्सरीमध्ये. बाग कुठे? हा, नर्सरीमध्ये आलो आहोत. गाडीमध्ये अण्णाला त्यांच्या गावासाठी काय बोलतात झाडं घ्यायला आलं. द्राक्ष आपले काळे बनवतात का सारखे? 5 आपण ब्लॅकवाले ग्रेप्स घेतोय, अजून ग्रीनवाले पण. गाडी में भेटेगा हा, हा. ते ह्याच्यासारखं तेवढं सोपं नाही. तर वेलकम बॅक मित्रांनो, आपण नर्सरीमध्ये आलो. तर अण्णाने घेतलेत द्राक्षाचे झाडं, ते सोयल पाण्याची काय ना औषधाचं 5 ब्लॅक अजून प्लस व्हाईट मीन्स ग्रीन द्राक्ष. तर बघू, अण्णा घेऊन जाणार आहे त्याच्या गावी. अण्णाला ऑलमोस्ट काय बोलतात 150 रुपयाला भेटलेत एक झाड. बघू आता, पप्पा रानातच काम करतात अजूनही. फोन आलता की झाला नाही, तुम्ही या लवकर. अर्धा राहिला आहे वावर. तर बघू, आपल्याला अर्धा तास तर लागणार आहे जायला. चला भेटू पण. हा आमचा मामा मस्त आळस काढतोय. त्याचे हाईट पण आहे जास्त. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय रिटर्न. बघूया, पप्पा बोलतात मालवणला जाऊ, पण काय कुठं घेऊन जातात त्यांना माहीत. मालवणला खरंच जाणार आहे का नाही, अजून शूट करायला भेटतंय का नाही, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून, बाय.